तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर तो म्हणता नेहमी पहिल्यांदा गोठा टिकवून दाखला. तर गाईज आता वाजलेले तर 5:45 आणि आज मी व्यायामला गेलोच नाही. त्या अजून सूर्य पण उजाडला नाही बरं का. त्याच कारण असं आहे की रात्री इतका पाऊस झालाय भयंकर. 11 ते 11:30 वाजता लय पाऊस झालाय. मी 2 क्लिपा काढल्या त्या तुम्हाला दाखवतो. किती पाऊस झालाय ते तुम्ही बघा. तर काही आता पाऊस झाल्यास नंतर आम्हाला वाटलं की आता आमची पत्रे मोडा झाल्याचे वारण ते लय होतं, तुम्ही तो बघितलं असेल. त्यामुळे मग मी पळायला गेलो नाही. शिकवलं झालाय तेव्हा गेलं कसं असं शिकवलं नंतर चालाय. मग त्याच्यामुळे म्हणलं आता गोठ्या आपलं काही पडलं असेल ते आम्हाला सपरीची गॅरंटी लागत नव्हती नाही, पत्र्याची लागत नव्हती, ती पडलं असेल. त्याच्यामुळे मग मी इथं आलतो बघायला काही झालं की नाही. पण कागदाला स्वतः काही नाही झालं. मग आपल्या कागदाला नाही काय झालं. आणि ते म्हणजे मेन म्हणजे आपल्या स्टुडिओला नाही काय झालं, कारण मला याची गॅरंटी वाटत नव्हती. वाटत होतं की जाईन उडून साईडने बघतो ना. नाही का काहीच नाही झालं याला सुद्धा, त्या कागदाला नाही काय झालं काहीच. आणि आम्हाला गॅरंटी आम्हाला वाटलं पत्रे बित्रे काहीतरी पडत आहे, कारण की वारण तेचलं होतं. तुम्ही तर बघितलंच असेल व्हिडिओ की जाणते कितलं त्या. आणि आमच्या घरी लय हाल झाले, इथं काहीच नाही झालं. थांबा हे खोलून बघूत आपण गाईच. हे आतमध्ये फक्त शियाचं त्याचा आत गळाल सोन. मग मी आज टिपका नाही आला पाण्याचा. आत थोडस पाणी नाही गेलं काही. आणि आता इथं मोर झाली, आमची हालत सुरू झाली. पावसाळा आला का गोठ्या बघणं. ते आपला उखंडात खड्डा असतो का, ते फुल भरत असतो. हे बैलगाडीच्या मोरचं बलर भरत असतंय. पावसाळ्याचं लय हाल होते आमचे. तर सपरी ते नाटके पडत असते, त्याच्यामुळे आम्हाला ही नीट करायची. नीट की पावसाळा झाला म्हणजे असं रिदम मध्ये आला का, रोज पाऊस येणार रोज येणार, तेव्हाच आमची म्हैस येते. मग आमचे लय हाल होते. ही नदी का, ही नदी ही ती वरून इकडून अख्खी फुल भरून जात असते. इकडून अशी मागून तिकडून फुल भरून जाते. फुल लय हाल होत. तुम्ही तर बघत राहा आपलं रोज. मग तुम्हाला ज्या दिवशी लय पाऊस होईल का त्या दिवशी असेल की किती नदीला पाणी आलंय, तर पुरा आलाय. तर आज सध्या खत उचले त्याच्यामुळे लय नाही वाटायचं गाईस, पण तसं वाटन थोडंफार. एखाद ही करडेन तिथं, मग मी ती झाडून घेते. आणि मी आता तुम्ही घरचं जाऊन आवरतो. घरचं बघतो काय हाल झालेत का. तुम्ही जाऊ घरी. मग मी म्हणलं काय झालं असलं ती यावं मग. चला काहीच घरी जाऊ आपण. पण त्या रातभर घरीच होता, गोठ्यावरच नव्हता पावसामुळं. चला तर आता आपण घरी जाऊ. तुम्हाला घरला लागतो की कशी हाल झाली असतात. फ्लॅश लावतो मग क्लिअर दिसेल. मोबाईलचा बॉक्स पडलेला आहे मम्मीच्या, त्यावेळेशी मुतली तिथे लेंड यांची. आम्ही करडू चाकीत नव्हतो, म्हणजे करडू यायला बांधतो यायला, पण ती इकडं बांधावं लागलं आणि हे झाकून ठेवावं लागलं. बाहेर झोपत तुम्हाला तर माहिती असेल की आपण दिवाण बाहेर काढून ठेवला होता. मी दिवाणवर असायचो, मम्मी आणि दादा खाली असायचे.
सगळी उठून घरात गेली. साफसफाईच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघत असाल ही ईद लावलेली आपली कांद्याची जाळी असायची. ही ईद ती आम्ही काढून ठेवली राहती आणि ईद होती. मी दिली काढून म्हणलं घरात ठेवली, मम्मीची देणारच नाही. हे बघा हे सगळे कांदे शिळीने खाऊन टाकली आणि एवढीशी ठेवली. लई कांदे होते लई. तिकडं भांडे होते का सगळं राहते वरून खाली पडले. आणि आपल्याकडे हे बारीक बारीक दिसत का जाऊशे याच्यातून गळत पाहिजे. एवढं आहे का याच्यातून. सगळ्यात जास्त शेवटच्या कडेच्या पत्रा मित्रांनो त्यातून सगळ्यात जास्त पाणी पिलं सगळ्यात जास्त ते करायचं झाडांचे होते. दिवाण खाली पाणी गेलंय का आणि दिवाण खाली नाही गेलं. चांगली झोप लागली होती आणि मला उठून एडिट करायचं होतं थोड्या वेळाने पण तो रोज आता आला वाजायला लागलं. लाईट ये जा करायला लागली. आमचा मोबाईल चार्जिंग लावला लगेच काढून टाकला ते काय घरातलं पण घर एक असं कोण दिसतं. मी फ्लॅश लावलेला आहे आणि साईडच्या दोन्ही अशा गुलाबी कलर आहे ना त्यामुळे असं चमकते. तर आधीच झोपली आज आमची बोट तुम्हाला दाखला आमचं घर पाऊस तो म्हणतो कुठे काही आगायचं पाणी असतं कसं वाटतं मला आपला हा ब्लॉगची कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या तिकडे किती पाऊस झाला ते पण कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. एवढी साफसफाई करतो आज आपल्याला करावंच लागेल. कधी पाऊस किती येईल त्यामुळे तर भेटू आपण मोठा. बाय बाय.